नमस्कार, मी गिरीश निगम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी. शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी आता शिक्षण विभागानं मोठं पाऊल उचललंय. परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. परीक्षा केंद्रासाठीचा केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल. वेळप्रसंगी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांची देखील मदत घेतली जाईल. बघा, मिशन कॉपी मुक्त आहे. केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असणार. सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी आता घेतली जाणार. केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच्या शाळा कॉलेजचा स्टाफ मागवणार. मिशन कॉपी मुक्त परीक्षेसाठी वेळप्रसंगी जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमधल्या शिक्षकांची देखील मदत घेतली जाणार. बघा, 10वी-12वीची परीक्षा कधी आहे तर 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत असणार. 12वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होईल. 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत असेल. 10वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होईल. पुढची बातमी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना आता हॉल तिकिटाचं वाटप करण्यात आलंय. हॉल तिकिटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख आता काढलेला आहे. सामच्या टीव्हीच्या बातमीची दखल राज्य सरकारने घेतली, शिक्षण मंत्र्यांनी घेतली. 21 फेब्रुवारीपासून आता 10वी बोर्डाची परीक्षा होणार आहे. मात्र आता हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख नसणार आहे. जो अगोदर होता, मात्र तो शिक्षण मंत्र्यांनी आता काढून टाकला. पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर खालच्या भाषेत टीका केली. आज गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून हाकलून लावलं असतं, असा घणाघात त्यांनी केलाय. तसंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील देशमुखांनी केली. विदर्भात मोर्चा निघते, आपण मित्राला वाचवता का मित्राला सरकारमधून बाहेर काढता, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे, विचारतो. कारण की हे अधिकार मुख्यमंत्र्याचे असतात, मंत्रिमंडळातून हकलण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी ह्या लोकांच्या लाता मारून यांना बाहेर काढून दिलं असतं. अकोल्यातल्या जनआक्रोश मोर्चानंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधनं. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली. अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी खासगी बँकेकडून 2.5 लाखांचं कर्ज घेतलं होतं, पण कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने जप्तीची नोटीस लावली. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील अहवालाची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली. एन्काउंटर प्रकरणातील 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालात अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचं म्हटलंय. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे असं देखील अहवालात नमूद करण्यात आले. अक्षय शिंदेनं बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी एन्काउंटर केला. पोलिसांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं. देखील पर्याय हा ओपन आहेच. पोचलेले भक्षक. बदलापूरची घटना खऱ्या अर्थानं राज्याला काळीमा फासणारी होती. सरकारचे पोचलेले भक्षकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेलेत, त्यामुळे फिंगरप्रिंट नसल्याचं समोर आले. आरोपींना वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून एन्काउंटर झाला का असा देखील सवाल राऊतांनी विचारलाय. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शिंदेच्या एन्काउंटर या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. आयोगाकडे तक्रार आल्यानंतर कोणालाही सोडणार नाही, तसंच सरकार सगळ्या गुन्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन कारवाई करते अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.
बदलापूरच्या घटनेत जो कोणी दोषी असेल, जाणून बुजून एन्काउंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घेईल, याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी किंवा कुणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा खून केला असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमतानं अक्षयचा खून केला असा आरोप अंधारे यांनी केला. अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स घटनास्थळी आढळून आलेत. सैफच्या घरातील जिना, खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे ठसे आढळलेत. फिंगरप्रिंट हा आरोपी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बांगलादेशी आहे. अभिनेता सैफवर हल्ल्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता असं तपासात उघड झाले. त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 2 संशयितांचे स्क्रीनशॉट सापडल्याची माहिती आहे. वृत्तवाहिन्या दाखवत असलेल्या संशयितांचे स्क्रीनशॉट त्यानं काढून ठेवले होते. अभिनेता सैफ अली खानला येत्या 1 ते 2 दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी याबाबत माहिती दिली. कोलकात्यातील डॉक्टर अत्याचार प्रकरणातील मेडिकल कॉलेजमधल्या महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. कोलकात्याच्या सियालदह विशेष कोर्टानं ही शिक्षा सुनावली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 35 कोटी रुपये उकळून गुजरातची कंपनी पसार झाली आहे. या कंपनीनं 1,500 जणांना गंडा घातला. क्विक स्टार्ट या कंपनीनं गुंतवणूकदारांना महिना 3% परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं. कंपनीचे संचालक हर्षल गांधी प्रतीक शहावर गुन्हा दाखल करण्यात आला. शाखा व्यवस्थापक शीतल मोतिंगे, विठ्ठल तांदळेला अटक झाली. सोनमर्गच्या पर्यटन रिसॉर्टसह काश्मीरच्या उंच भागात सकाळपासून बर्फवृष्टी झाली आहे. पर्यटनस्थळी अनेक इंच बर्फाचा अगदी थर साचलेला आहे. पर्यटक बर्फात खेळताना मनमुराद आनंद लुटतायत. पर्यटक, प्रवासी आणि वाहतूकदारांना प्रशासन आणि वाहतूक सल्ल्याचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी होते, त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात बर्फाची पांढरी चादर पसरलेली आहे. बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानात देखील मोठी घसरण झाली. श्रीनगरमध्ये पारा 4.1 अंशांवर घसरलाय. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोडामध्ये मोठी गर्दी केली आहे, तर अनेक जण चक्क बर्फावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. गुलमर्गमध्ये तापमान उणे 1.6 अंशांवर पोहोचलंय. एकीकडे तापमानात घट झाली आहे, तर दुसरीकडे बर्फवृष्टीनं काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरलंय. सलून व्यवसायाच्या दरात 20% वाढ झालेली आहे. 26 जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. सलून ब्युटी पार्लर संघटनेनं, नाभिक संघटनेनं हा निर्णय घेतलाय. महागाईसोबतच सलून ब्युटी पार्लरच्या साहित्य दरात देखील वाढ झाली आहे, त्यामुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या साखर हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली. याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला तांदूळ प्रति किलो 22 रुपये दरानं विकण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. दरम्यान साखर निर्यातीच्या निर्णयाचा साखरेच्या दरावर परिणाम झालाय. साखरेच्या दरात प्रति क्विंटल 150 ते 200 रुपयांची वाढ झाली. टॉप 50 नंतर आता मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पुणे महामार्गावर 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. पुलाचे गर्डर्स बसवण्याचं 22 ते 24 जानेवारीपर्यंत काम असणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक असेल. यावेळी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही पुणे मुंबईला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी लक्षात ठेवा. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. एक्सप्रेसवेवर हा ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. 3 दिवस हा ब्लॉक असेल. त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पुढची बातमी मुंबईतूनच आहे. अंधेरीतल्या ओशिवरा भागातील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून विनयभंग झाल्याची घटना घडली. या प्रकरणात महिला कर्मचाऱ्यानं पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग धरून कंपनीनं महिलेलाच कामावर काढून टाकले. महिलेनं याबाबत मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये जात परप्रांतीय कर्मचाऱ्याला चांगला चोप दिला आणि महिला कर्मचाऱ्याची माफी मागायला लावली. आपण पुन्हा एकदा राज्यातल्या काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून.
इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळणार आहे. इन्फोसिस कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना 6 ते 8% वाढ दिली जाणार आहे. जानेवारी आणि एप्रिल या 2 टप्प्यांमध्ये ही वेतनवाढ दिली जाईल. ताप असताना गोमूत्र प्यायलो बरा झालो असा खळबळजनक दावा IIT मद्रासचे संचालक व्ही कामकोटी यांनी केलाय. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. एका कार्यक्रमात त्यांनी गोमूत्राच्या गुणधर्माबद्दल माहिती देताना हा दावा केला. त्यांच्या ह्या दाव्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. बदलापूरमध्ये रिक्षा चालकांनी 5 रुपयांची बेकायदा भाडेवाढ केली आहे. या विरोधात आता प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झालेत. रिक्षा चालकांच्या या मनमानी कारभाराविरोधात कल्याण RTOनं कडक पाऊल उचललंय. कुणी बेकायदा जास्तीचे भाडं घेत असेल तर प्रवाशांनी RTOच्या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करावी असं RTOनं म्हटलंय. कल्याणमध्ये 3 बांगलादेशी महिलांना अटक झालेली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कारवाई केली. बेकायदेशीरपणे या महिला वास्तव करत होत्या. या बांगलादेशी महिला भारतात कशा आल्या, त्यांना कोणी आणलं याचा तपास केला जातोय. अकोल्यामध्ये पहिलं 1 दिवसीय आदिवासी साहित्य संमेलन पार पडलंय. लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधवांच्या पुढाकारातून संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विषयासंदर्भात विविध परिसंवाद पार पडले. या साहित्य संमेलनात अनेक साहित्यिक, कवी आणि आदिवासी बांधवांचे देखील सहभाग होता. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या हस्ते गडचिरोली क्रिकेट प्रीमियर लीगचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विजय वडेट्टीवार, अभिनेत्री श्रुती मराठे उपस्थित होते. या लीगमध्ये 7 संघ सहभागी झालेत. 15 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. भारतीय महिला खो खो संघाला वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून देणारी कर्णधार प्रियंका इंगळे ही पिंपरी चिंचवडची रहिवासी आहे. शाळेत आणि गल्लीबोळात खेळल्या जाणाऱ्या खो खोची वर्ल्ड कप स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती. टॉप 15 तर एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य निवडणूक आयुक्तपदी आता दिनेश वाघमारेंची निवड झालेली आहे. दिनेश वाघमारेंची 5 वर्षांसाठी नियुक्ती झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर राज्यपालांकडून या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. दिनेश वाघमारे हे आता 5 वर्षांसाठी आयुक्त असणार आहेत, निवडणूक आयुक्त असणार आहेत. वरिष्ठ संधी अधिकारी दिनेश वाघमारे हे 5 वर्षासाठी आता निवडणूक आयुक्त असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर राज्यपालांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे. दिनेश वाघमारे यांनी यापूर्वी देखील राज्यभरात महत्त्वाची पदं सांभाळलेली आहेत. पंढरपूरमध्ये भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून राज्य सरकारला 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला. विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी 1 कोटी भाविक पंढरपुरात येत असतात. कर्नाटकातील बंगळुरूमधील श्री दक्षिणा अयोध्या मंदिराच्या प्रांगणात नुकतीच महाबली हनुमानाची 72 फूट उंच मूर्ती बसवण्यात आलेली आहे. हनुमानाच्या खांद्यावर श्रीराम आणि लक्ष्मणाच्या मूर्ती देखील आहेत. कुंभमेळ्याबाबत काही बातम्या पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतणे सचिन मोदी आपल्या मित्रांसह कुंभमेळ्यात पोहोचले. त्यांनी यावेळी मित्रांसोबत संत कबीरांची भजनं गायली. सचिन मोदी आपल्या मित्रांसह महाकुंभमेळ्याच्या पवित्र वातावरणात पूर्णपणे तल्लीन झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. कुंभमेळ्यात रील बनवण्यासाठी शेखच्या वेशात आलेल्या एका तरुणाला साधूंनी मारहाण केलेली आहे. प्रेमानंद असं तरुणाचं नाव आहे. तो राजस्थानातून कुंभमेळ्यात आला होता. व्हिडिओमध्ये प्रेमानंद हा अरबी शेख सारखे कपडे घालून फिरत होता. त्याच्यासोबत आणखी 2 तरुण आहेत. हे त्याचे अंगरक्षक असल्याचं भासवत होते. धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्र भारत पक्षानं आंदोलन पुकारलं. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या विरोधात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. कल्याणमधील क्रिकेट खेळाडूंसाठी प्रसिद्ध असलेलं सुभाष मैदान वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. KDMCनं आता या मैदानावर खोदकाम सुरू केलं.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ देणार नाही असं निर्धार व्यक्त केला. मैदानाचा बळी घेतला तर आम्ही अधिकाऱ्यांचा बळी घेऊ असा दम केडीएमसी प्रशासनाला दिला. सांगलीतील 8 दुष्काळी तालुक्यांचा मिळून स्वतंत्र माणदेश जिल्हा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी बसपानं आटपाडीत भजन कीर्तन आंदोलन केलं. अनेक वर्षांपासून शासनाकडे माणदेश जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. छत्तीस जिल्हे 36 रिपोर्टर नंतर आता आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. तुम्हाला माहित आहे का, आपल्या रुपयावर अफगाणी पैसा भारी पडतोय. अफगाणी पैसा आपल्या रुपयापेक्षा मजबूत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. अफगाणी पैसा रुपयावर भारी. डॉलर समोर रुपयापेक्षा अफगाणी चलन मजबूत. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अफगाणी चलन आपल्या भारतीय चलनापेक्षा भारी आहे. हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र असा दावा करण्यात आलाय. खरंच अफगाण चलन भारतापेक्षा मजबूत आहे का? अफगाण भारतापेक्षा गरीब देश असून त्यांचं चलन इतकं मजबूत कसं, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. अफगाणिस्तानचं चलन भारतीय चलनापेक्षा मजबूत आहे. डॉलरच्या बरोबरीत अफगाणिस्तानचं चलन भारतापेक्षा खाली आहे. भारतीय चलन डॉलरच्या बरोबरीत करावं अशी काही लोकांची अपेक्षा होती. हे आश्चर्यकारक आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय. पण खरंच अफगाणी चलन भारतापेक्षा मजबूत आहे का, याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत एक्सपर्ट मुद्देसूद माहिती देऊ शकतात. अफगाणी चलनाचा दर हा भारतीय चलनाच्या दरापेक्षा तुम्ही म्हणाल तसं भारी आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे. परंतु याचा अर्थ अफगाणी अर्थव्यवस्था ही आपल्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त सशक्त आहे असा जो काढला जातो आहे तो संपूर्णपणे चुकीचा आहे. खरं म्हणजे कुठल्याही देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना ही चलनाचं जे मूल्य आहे त्याच्यावरून केली जाऊ शकत नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. डॉलर समोर अफगाण चलनाचा दर 73 रुपये इतका आहे. भारताचा डॉलर समोर दर 86.62 रुपये इतका आहे. अफगाण चलन भारतापेक्षा भारी असण्याची अनेक कारणं आहेत. चलन भारी असलं तरी अर्थव्यवस्था भारताचीच मजबूत. अफगाण चलन भारतावर का भारी आहे याची कारणं देखील आम्ही जाणून घेतली. अफगाणिस्तान जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक देश आहे. अफगाणिस्तानात अमेरिकन डॉलर आणि पाकिस्तानी रुपयावर बंदी आहे. अफगाणिस्तानात ऑनलाईन व्यापारही केला जात नाही. अफगाणिस्तानात हवाला व्यवसाय फोफावलाय. अमेरिकन डॉलर्स तस्करीच्या माध्यमातून अफगाणिस्तानात येतोय. अफगाणिस्तानचं चलन मजबूत होण्यामागचं कारण आहे तालिबानी शासनानं चलन मजबूतीसाठी केलेले प्रयत्न. दुसरे कारण म्हणजे तालिबानी राजवटीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे जगभरातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीनं अफगाणी करन्सीची किंमत वाढली आहे. त्यामुळे अफगाणचा पैसा भारतावर भारी ठरल्याचा दावा सत्य ठरला आहे. मात्र त्याचा अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था भारी आहे असा होत नाही. अफगाणिस्तानपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थाच मजबूत आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.